हॅलो ब्युटिफुल लेडीज, माझ्या क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना श्री महालक्ष्मी जगदंबे. मागील व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग पहिला भाग पाहिला होता. त्यामध्ये बॅक साईडची ड्राफ्टिंग शोल्डर कसे घ्यायचे आधी सविस्तर समजून घेतलेला आहे. आपण आधीच ठरवल्याप्रमाणे व्हिडिओ 2 भागामध्ये डिवाइड केला आहे, जेणेकरून प्रत्येक स्टेप तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके, आता आपण दुसऱ्या भागामध्ये गड्याची रुंदी कशी घ्यायची, शोल्डर पट्टी किती घ्यायची, आर्मोल कसं डिसाईड करायचं, आर्मोल आणि कटोरीची ड्राफ्टिंग कशी करायची, योगपट्टी कशी घ्यायची, आपण हे इन डिटेल शिकणार आहोत. तर चला वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. लांबी 13 होती, 14 घेणार. सेम आपण ज्या सर्व गोष्टी आपण बॅक साईडमध्ये ॲड केलेला आहे सेम इथे पण घ्यायचं फ्रंटमध्ये. ओके, 14 इंचावर मार्क करायचं. ही लाईन स्ट्रेट करून घ्यायची. ठीक आहे, लाईन स्ट्रेट केल्यानंतर आपण शोल्डर पट्टी घेऊ. शोल्डर पट्टी पूर्ण फुल शोल्डर आपण किती घेतलं होतं, 5.25 इंच. तुम्हाला सांगितलं मी हे कसं समजायचं. ओके, मुंडा घेतला आहे 6 इंचावर. इथे जेवढं इथे घेतलं तेवढंच इथे पण घ्यायचं. ठीक आहे, ही लाईन सरळ करून घ्यायची. ओके, आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. ठीक आहे, छातीचा चौथा भाग किती ते 30, छातीचा 7.5, चौथा भाग 7.5, 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे आपल्याला कमरेचा मार्क करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे. ओके, आणि हे रेष एकामेकांना जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे 1/2 इंचावर मार्क करायचं आहे. ओके, 1/2 इंचावर मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्या सेंटर काढायचा आहे. मुंडा 6 घेतलं होतं, सेंटर किती येईल 3 इंच. ओके, 3 इंच सेंटर येईल. जिथे आपण हे सेंटर घेतलाय त्याच्या खाली 1 इंचावर अजून पुन्हा मार्क करायचं. आपण फ्रंटवाला मुंडा ड्रॉ करत आहोत. ओके, एकदम व्यवस्थित बघा सावकाशपणे. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा याचे सेंटर काढायचं आहे. ठीक आहे, आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा, आले एकदम परफेक्ट. याच्यासाठी आपल्याला तुमच्याकडे स्केल नसेल तर प्लीज तुम्ही परचेस करून घ्या. हे खूप इम्पॉर्टंट स्केल आहे. ओके, आता 1/2 इंच खाली जायचं आणि हे लाईन स्ट्रेट करून घ्यायची. ओके, त्याच्यानंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे. सर्वात आधी आपण हे मार्क करून घेऊ. ओके, हे 1.25 इंच, शोल्डर पट्टी 2.25 इंच आणि 0.75 इंच एक्स्ट्रा मार्जिन स्लीव जोडायला आणि इकडे गळा जोडायला. समोरचा गळा किती आहे 6. ठीक आहे, तुम्ही 6.5 पण घेऊ शकता. आपण इथे 6.5 घेऊन मागचा एक माझ्याकडे मेजरमेंट होताच. ठीक आहे, इथे आपण घेऊन 2.5 इंचावर इथे 2.5 इंच मार्क करू. ओके, आधी आपण हे लाईन अशी स्ट्रेट करून घेऊ आणि हे बरोबर एकामेकांना जॉईन करून घेऊ. ठीक आहे, शक्यतो कटोरीला आपण राऊंड शेपच द्यायचं. ठीक आहे, हां, असं शेप द्यायचं. ओके, मग मी घ्यायला याच्याने केलेलं आहे. ओके, दिसत आहे ना तुम्हा सर्वांना. व्हिडिओ बघत पण चला आणि लाईक पण करत चला जर माझं तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला क्रॉस पट्टीचं मार्क करायचं आहे, योगपट्टी. ठीक आहे, आता इथे योगपट्टी किती घेऊ आपण 2.5 इंच. सेम इथे पण 2.5 इंचावर मार्क करू आणि हे लाईन स्ट्रेट करून देऊन. ओके, बघा साईज लहान आहे, 28 साईज झालं, 30 साईज झालं. या ब्लाऊजच्या या 28-30 छातीच्या माप जो आहे त्याच्यावर सहसा जास्त चेस्ट राहत नाही. याच्यानंतर आता आपण कटोरी किती घेऊ 5.25 ते 5 इथे 5.25 इंच आपण कटोरी मार्क करून 5.25 इंचावर आपण कटोरी मार्क करून. ओके, आणि इथून आपल्याला हे 2.5 इंचावर करायचं आहे मार्क. ओके, कटोरी घेतली आपण 5.25 इंचावर, इथून
मुंड्यापासून आपण ना आडवा टक हे इथे जे टकसाठी मार्क केलेला आहे किती आहे 2.5 इंचावर. ठीक आहे, बघा किती पॉईंट सांगत आहे मी तुम्हाला. आणि हा तिसरा पॉईंट इथून आपण 1 ते 1.25 इंचावर हे घेऊ शकतो. ठीक आहे, तीन पॉईंट घेतलेले आपण ना कटोरी मार्क करासाठी. सर्वात आधी आपण इथे 4.25 वर मार्क केलेला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे इथून आपण 2.5 इंचावर घेतलेला या साईजसाठी. आणि तिसरा आहे आपण इथून 1 ते 1.25 इंचावर हे मार्क करू शकतो. ओके, आता आपण हे एकामेकांना मॅच करून घेऊ. ठीक आहे, सर्वात आधी इथं आपण 4.25 करून घेऊ. ठीक आहे, ही लाईन सरळ. त्याच्यानंतर ही जो पॉईंट आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट एकामेकाला मॅच करायचं. ठीक आहे, बघा कटोरीचा शेप कसं द्यायचं हे मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, एचच्या नंतर कटोरीचा आपण हे आकार देऊ. बघा किती छान आकार आला आहे. बिलकुल एकदम परफेक्ट कटोरीचा आपण शेप दिला आहे. ओके, बघा मी याला डार्क करते. किती सुंदर आकार आला आहे ना. मी याच्यासाठी तुम्हाला हे सांगितलं असं. कोणाचं कटोरी असं, कोणाची कटोरी कशी बनतो बघा, जसं मी तुम्हाला इथे सांगत आहे. आता आपल्याला जर कोणाची कटोरी बनवायची आहे हे असं बनेल. कोणी असं करते कटोरी, कोणी कटोरीला असे करतात. म्हणजे परफेक्ट माप नाही आहेत. कटोरी कशी परफेक्ट, बघा किती छान आकार दिसत आहे ना. मी त्याला एकदम डार्क केलेला आहे जेणेकरून तुम्हाला दिसलं पाहिजे. ठीक आहे, समजलं. याच्या नंतर कटोरी झाली आहे ड्रॉ. आता आपली हे इथून आपल्याला वर घ्यायचं आहे 1.25 इंचावर मार्क करायचं आहे. ओके, हे घ्या 1.25 इंच मार्क केल्यानंतर याचं सेंटर काढायचं. याचं सेंटर काढून इथे याच्याने हा भाग आपण व्यवस्थित गोल करून घ्यायचा. ठीक आहे, ही आहे क्रॉस पट्टी. समजलं. आता आपण हे कट करून घेणार. बघा हा मागचा साईड आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरली. जेव्हा आपण हा फोल्डेड पेपर ठेवतो तेव्हा बंद बाजूकडून हे ड्राफ्टिंग करायची. ओके, मी तुम्हाला मुंडा कसं मोजायचं, या केसमध्ये मुंडा 16 आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की मुंडा कसं मोजायचं. अर्धा इंच सोडून द्यायचं. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मुंडा मोजायचं आहे. या केसमध्ये मुंडा किती आहे 16. आलं परफेक्ट 8. ठीक आहे, आपण हे कट करून घेऊन. ओके, एकदम परफेक्ट कट करायचं. ओके, जिथून आपण हे रेष ड्रॉ केलेली आहे, मार्करनी जे ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावरून जायचं. रेषेच्या बाहेरून जायचं नाही. कपडा वाढतो, फिटिंग बिघडतो, मुंड्यामध्ये घोळ येऊ शकतो. या सर्व गोष्टी इथे होऊ शकतो. बघा हे मी कापत आहे, पण हे तुम्ही लास्टमध्ये कापायचं. ओके, मी कापून घेतलं, सॉरी. पण आता असू द्या. ठीक आहे, हे मी कापणार नाही आहे. ओके, हे गळा याच्यासाठी नाही कापत. मी तुम्हाला सांगितलं होतं असे कस्टमर माझ्याकडे येतात. फक्त मी इथून जर त्यांना कोणता दुसरा गळा पाहिजे असेल तर मी गळा चेंज करेल. ओके, अजून अदरवाईज काहीच नाही. म्हणून मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं असेल की मी गळा कापलेला कोणत्याच व्हिडिओमध्ये नाही आहे. मी ॲज ए फर्मा म्हणून यूज करून घेते. ओके, आणि जसे मी तुम्हाला सांगत आहे एक टिप्स पण आहे. आपली तितका वेळ वाचतो. कस्टमरचा अजून ब्लाऊज ड्राफ्टिंग मार्किंग करा, मेजरमेंट घ्या, बरोबर तसंच कापा, है ना, किती वेळ जाते आपला. ओके, आता समजलं तुम्हाला. यानंतर आपण हे कट करून घेऊ. ओके, जेव्हापर्यंत मी हे कटिंग करत आहे तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओला तोपर्यंत लाईक करा आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज शेअर पण करा. ओके, आणि तुमच्या मैत्रिणींनी पर्यंत पण पोहोचवा जेणेकरून त्यांना पण परफेक्ट ब्लाऊज शिवता यावं म्हणून. ओके, ही योगपट्टी. बघा हा साइड पार्ट, ही कटोरी आणि ही योगपट्टी. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. ओके,
याच्यावर आपण कटोरी वाढवू घ्यायचं. ओके, आता आपण हे ड्रॉ करून घेऊ. आता हे बेसिक कटोरी इथे ठेवून आपण हे ड्रॉ करून घेऊ. ओके, एवढं इन डिटेल तुम्हाला कुठे शिकायला मिळतो का सांगा. हां बघा, आता आपली बेसिक कटोरी ड्रॉ झालेली आहे. हे फेकायचं नाही. याचा सेंटर डबल काढण्यापेक्षा आपण काय करायचं, इथं जशी कटोरी ड्रॉ केली होती ना, इथे हे मार्क करून घ्यायचं, म्हणजे हा सेंटर. ओके, आता आपण 1 इंचावर मार्क करू. ठीक आहे, कटोरी लहान असल्यामुळे 1 इंच, इथून 1.5 इंच. ठीक आहे, आता हे रेष आपण सरळ करून घेऊ. हे एकमेकांना जोडून घ्यायचं. माझा आवाज तुम्हाला क्लिअर येतोय का? ठीक आहे, याच्यानंतर इथून वरून 1/2 इंच घ्यायचं, अर्धा इंच मार्क करायचं. ओके, आणि हे याला जोडायचं आणि हे याला एकदम परफेक्ट आलं पाहिजे. बघा कुठे जॉईंट झाली, एकदम परफेक्ट आलं की नाही आलं ना एकदम परफेक्ट. आता मला प्रॅक्टिस आहे, पण तुम्हाला प्रॅक्टिस नाही आहे, म्हणून तुम्हाला पण याची आधी प्रॅक्टिस करावी लागेल. ओके, तुम्हाला हा पेननी नसून जमत तर तुम्ही पेन्सिलनी करायचं, मिटवायचं, पण हा असा हा जो आकार आहे तो गोल आलाच पाहिजे. ओके, समजलं. कटोरी कसं घ्यायचं, बेसिक कटोरी घेतली, इथे ठेवलं. पहिली गोष्ट, अजून तुम्ही इथे टेप लावा, सेंटर काढा, त्याच्यापेक्षा बघायचा सेंटर काढलेलाच होता, तर आपण याचा सेंटर काढून घेऊ. ठीक आहे, ड्रॉ झाल्यानंतर इथे 1 इंच, कटोरीचा साईज लहान आहे. ठीक आहे, इथे 1 इंच घ्यायचं. इथे यासाठी आपण 1 इंच घेतलं कारण की यांना जास्त छातीला मास आहे नाही, म्हणजे चेस्ट कमी आहे, खूप कमी आहे नाहीचा बरोबर. ओके, इथून 1.5 इंच घ्यायचं, हे याला जॉईन करून घ्यायचं. एकामेकांना तिने हे रेषा जॉईन केल्यानंतर इथून वर अर्धा इंच जायचं ना, हा बरोबर आकार द्यायचं गोल. ठीक आहे, राऊंड. समजलं. याच्यानंतर आपण टक्स किती, जेव्हा शिवताना टक्स कितीचा घेऊन, 2.5 इंचाचा, तर इथे 2.5 इंच टक्स घेऊन घ्यायचं. ओके, थांबा, 2.5 इंचाचा टक्स. कटोरी कितीची होती इथे? हां, 1 मिनिट. आता आपण इकडे आयहुक पट्टीसाठी इथे आपण अर्धा इंच किंवा मग 1/2 इंच, तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं घ्या. मी 1/2 इंच घेते. ओके, इथे 1/2 इंचाची एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची. आणि हे ड्रॉ करून, हे लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची. समजलं. हे हुक पट्टीसाठी आहे. तुम्हाला एवढ्या गोष्टी समजल्या. आता आपण इथून 1.25 इंचाचा टक्स घेऊ. आपण 1 इंच घेतलं होतं, ठीक आहे, पण आपण इथे 1.25 इंचावर मार्क करून, 1.25 इंचावर मार्क केल्यानंतर इथे आपण एकामेकांना जॉईन करून घेऊ. समजलं. आता एवढ्यातच हे कटोरी पूर्ण ड्रॉ नाही झाली, अजून याच्यामध्ये थोडंसं बाकी आहे चेंजेस करायचं. ओके, बघा आधी मी कटोरी कट करून घेते. आता कटोरी आहे, हे कटोरीला याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, असं फोल्ड करायचं आहे, हे एकामेकांना अटॅच करायचं आहे. बघा किती वाढला आहे, दिसत आहे तुम्हाला. हे जे एक्स्ट्रा आहे असंच फॅब्रिकवर पण करायचं, जर तुम्ही डायरेक्ट फॅब्रिकवर कट करत असाल तर. ठीक आहे, आणि हे कट करून घ्यायचं. ठीक आहे, कट केल्यानंतर बघा आपलं हे टक्स बिघडलं. इथे आपण 1.25 इंच घेतलं होतं, हे असं होतं, म्हणून आधी टक्स घ्यायचं नाही. ठीक आहे, सर्वात आधी आपण हे इक्वल करून घ्यायचं, त्याच्यानंतर 1.25 इंचाचं मार्क करून हे आता इथे 1.25 इंचाचं मार्क करून घ्यायचं. आता ही तुमची प्रॉपर सेंटरवाली लाईन आहे. ओके, ही आता ही तुमची सेंटर लाईन बनली. कोणती बघा, नाही दिसत आहे तुम्हाला, नाही गोल होईल, तर मी तुम्हाला पुन्हा सांगते. ही सेंटर लाईन इथून 2.5 इंचावर घ्यायचं, सांगूनच देते नाही मी तुम्हाला. इथून 2.5 इंचावर घ्यायचं. ओके, आणि इथून
सव्वा इंचावर मार्क करायचं. बघा आलं ना परफेक्ट 1.25 इंच. आणि हे रेष ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे. बघा आणि असं कट करून घ्यायचं. बघा ही कटोरी बघा, आला परफेक्ट कटोरीचा आकार. हे बघा इथून पण आडी तेडी झाली का नाही, म्हणून मी तुम्हाला क्रॉस चेक करायला लावलं होतं की कटोरी हाफ करायची, त्याला जॉईंट टू जॉईंट करायचं आणि एक्स्ट्रा पार्ट कापून घ्यायचं. यासाठी तुम्हाला मी सांगितलं होतं. ओके बस फिनिश. कटोरी झालेली आहे आपली. ठीक आहे. बेसिक कटोरी फेकायची नाही. आता आपल्याला स्लीव्स कट करायचं आहे. ओके स्लीव्स कट करायसाठी आपल्याला हा मुंडा आर्मोल मोजून घ्यावं लागेल. हे मुंडा मोजून घ्यायचं. किती आहे? 7.5 इंच. आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. ओके स्लीव्ससाठी. हे घ्या 8 इंचावर मार्क करून घ्यायचं दोन्हीकडनं. आधी हा बॉक्स बनवून घ्यायचं. ठीक आहे. याच्यानंतर स्लीव्सची लांबी किती आहे? 4.5 इंच. ठीक आहे, म्हणजे 5.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन. आता आपण कॅप हाईट घेऊ. रेडी होऊन 4.5 इंच होईल. ओके जर साधा ब्लाऊज असेल बिना अस्तरचा तर 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आणि अस्तरवाला असेल तर 1 इंच घ्यायचं. ठीक आहे. 2.25 इंचावर मार्क करायचं. ओके त्याच्यानंतर जे आपण फिटिंगच्या नंतर जे एक्स्ट्रा मार्जिन घेतली होती 1.5 इंच, तुम्ही 1.5 घेऊ शकता, 2 घेऊ शकता. हे तुम्हाला सांगितलं होतं. जसं मी 1.5 घेतलाय तर मी ते 1.5 इंचावर एक मार्क करेन. ओके आणि हे लाईन सरळ करून घेईन. त्याच्यानंतर ही लाईन अशी ड्रॉ करेल. ओके आता आपण याचं सेंटर घेऊ. बघा सेंटर घेतल्यानंतर आपण जिथे आपण सेंटर घेतलाय त्या दोन्ही साईडला 1-1 इंचावर मार्क करायचं. जिथून आता सेंटर घेतलं होतं त्याच्यावरून आणि खालून, म्हणजे बघा दाखवत आहे मी व्हिडिओमध्ये, इथे 1.5 इंचावर मार्क करायचं. समजलं? आता आपण हे ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. आणि इथून अर्धा इंच, इथून 1.5 इंच खाली जायचं. बघा ही पण एक ट्रिक आहे. ओके इथून 1 इंचावर मार्क करायचं. आला शेप? आता मी दुसऱ्या मार्करने ड्रॉ करते जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके अशी ही रेष घ्यायची. ओके हा बॅक, हा फ्रंट. दंडगेर किती आहे तुम्ही कस्टमरचं मोजून घ्यायचं. सगळ्यांचं दंडगेर वेगवेगळं राहतो. कोणाचे दंड मोठे असते, कोणाची तब्येत बारीक असते. ठीक आहे तर मी ते 5 घेते. 5 1.5 इंच शिलाई मार्जिन. ओके बघा तुम्हाला मी खूप इन डिटेलमध्ये हा व्हिडिओ सांगत आहे. तुम्ही प्लीज लक्ष देऊन बघा हा व्हिडिओ. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकदम परफेक्ट कटोरी ब्लाऊज कट करू शकता. ओके बघा किती परफेक्ट झालेला आहे. हे स्लीव्स बघा. ओके आता स्लीव्स मी कट करून घेते. ओके ठीक आहे. बघा इथे मी कट केलेला आहे. हा साईड कट नाही करत, तुम्हाला समजलं पाहिजे. ओके की करून देऊ? ठीक आहे करून देते. ठीक आहे मी तुम्हाला हे कट करून देते. आता हा वाला फ्रंट, आपल्याला जो आकार दिला होता फ्रंटमधून जे गोलाई दिली होती ते पण व्यवस्थित कट करायचं. बघा आकार कसा दिसत आहे, एकदम फिश सारखा, मच्छी सारखा दिसत आहे ना. हा असा आकार आला पाहिजे, तेव्हाच तुमची स्लीव्स परफेक्ट बसेल. ओके ठीक आहे. आता आपली स्लीव्स झाली आहे कम्प्लीट. हे बघा हे मागचं पार्ट आहे. त्याच्यानंतर हे कटोरी, याच्यानंतर हे साईड पार्ट आहे. साईड पार्ट कुठून वाढवायचं? इथून अर्धा इंच वाढवायचं. या साईडनी अर्धा इंच. ओके या साईडनी पण अर्धा इंच वाढवणे. ओके इथून इकडनं. ओके आणि हे जी क्रॉस पट्टी आहे इथून पण अर्धा इंच वाढेल.
ओके. तुम्हाला पाव इंच वाढवायचे असेल तर मग सगळीकडनं पाव इंच वाढवा. ओके. आता आपलं हे सर्व रेडी झाले आहे कटोरी ब्लाऊज. ठीक आहे. हे राहिलं होतं, एक पॉईंट राहिलं होतं. ठीक आहे. इथे आपल्याला अर्धा इंच वर जायचं आहे. अर्धा इंच वर जाऊन आपल्याला इथे हे असं राऊंड शेप द्यायचा आहे. ओके. टक्सपर्यंत हे जिथून तुम्ही हे टक्स घ्याल. ओके. असं घ्यायचं. आता हे सर्व झालं आहे. ठीक आहे. इकडनं आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे. ओके. इकडनं आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे. हे हुक पट्टी लावण्यामध्ये जाईल तेव्हा इथे हे जॉईंट होईल, नाही तर मग तुम्हाला योगपट्टी कमी पडेल. ओके. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबून ठेवा. येणारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुमचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.